नाशिक स्टार न्यूजच्या बातमीचा दणका। पिंपळगाव खांब येथील वालदेवी नदीपात्राची सफाई। नाशिक मनपा प्रभाग क्रमांक 22 पिंपळगाव खांब येथील नदीपात्रात हजारो मासे मृत्यू झाल्याची बातमी नाशिक स्टार न्यूज वृत्तवाहिनीवरून दिनांक 9 जून 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती। या बातमीने मनपा प्रशासन खडबडून जागे झाले असून आज दिनांक 10 जून 2024 रोजी सकाळी 10 वाजेपासून नवीन नाशिक विभागीय अधिकारी कुमावत मॅडम, उपायुक्त निकष साहेब, स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाचे नवीन नाशिक तसेच नाशिक रोड येथील मनपाचे आरोग्य कर्मचारी, अग्निशामक दल यांनी या ठिकाणी साफसफाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे। या संदर्भात स्थानिक रहिवासी यांनी अधिक माहिती दिली। या प्रसंगी गावातील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पवार, प्रभाकर बोराडे यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते। बाळासाहेब बोराडे, मी पिंपळगाव खांबीची रहिवासी असून तर ह्या वालदेवी नदीच्या संदर्भामध्ये मी जे महापालिकेला आवाहन करत आहे की आज 4 दिवसापासून कुठल्या तरी केमिकलचं पाणी ह्या वालदेवी नदीमध्ये येत आहे। तर ह्या वालदेवी नदीच्या पाण्यामुळं असंख्य मासे आज मृत झालेले, तरी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी किंवा महापालिके यांनी याच्याकडे लक्ष दिले नाही, तर त्या अतिशय दुर्गंध सुटला आहे। तरी ह्या दुर्गंधीमुळं इथं रोगराई पसरण्याची अतिशय शक्यता आहे। म्हणून मी महापालिकेला आवाहन करतो किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी मी ह्या जास्तीत जास्त लवकर याचा बंदोबस्त करावा आणि ड्रेनेजचं पाणी जे काही नदीमध्ये सोडलेलं आहे याच्याकरता ड्रेनेज नदीमधून न सोडताना ड्रेनेजचा सेपरेट वरून ह्या ड्रेनेज करता जागा करावा आणि हे ड्रेनेज फिल्टरेशनकडे न्यावा। कारण हे ड्रेनेजमध्ये याच्यामध्ये नदीमध्ये सोडल्यामुळे याच्यात जास्तीत जास्त घाण पाणी जातं आणि त्याच्यामुळे जनावरं पाणी पित नाही किंवा पक्षी पाणी पित नाही आणि जास्तीत जास्त आरोग्यासाठी आणि अतिशय घातक आहे। म्हणून मी नम्र विनंती करतो, नाही तर आम्ही याच्यावर गावकरी काहीतरी दखल घेतल्याशिवाय राहणार नाही आणि कुठेतरी आम्ही याच्या मोर्चा म्हणा कुठल्या तरी संदर्भामध्ये रस्ता रोको या बाबतीमध्ये आम्ही समर्थ आहे आणि जास्तीत जास्त लवकर नागरिकांनी याची समस्या असल्यामुळं महापालिकेने लवकर याची दखल घ्यावा। वालदेवी नदी परिसरामध्ये पिंपळगाव खांब या ठिकाणी माशांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आलेलं आहे। त्यानुसार विभागीय अधिकारी नाशिक रोड आणि नवीन नाशिक दोघांनी सदर भागाची पाणी केली, माशांचा रस काढण्याचं काम आपल्याकडून सुरू आहे आणि वरच्या भागाची पाणी केलेली आहे। तथापि या ठिकाणी ड्रेनेज लिकेज असण्याचं आढळून येत नाही। तथापि ड्रेनेज विभागाकडून आपण परत एकदा त्याची पाहणी करू आणि काही ठिकाणी जर ड्रेनेज लीक असेल तर त्याची दुरुस्ती करण्याची कारवाई केली जाईल। तसंच या पाण्याची तपासणी करणे ही MPCBकडे आपण आज पाठवत आहोत। हे किती दिवसामध्ये होईल तरी सफाई? याची सफाई हे 2 दिवसामध्ये पूर्ण 2 दिवसामध्ये होईल। याच्यानंतरचं डिसिजन काय होईल तुमचं? यानंतर आपण MPCBला याचं पाणी जे आहे ते आपण तपासणीला पाठवत आहोत आणि त्यानंतर पुढील पाणी करून जर काही लिकेजेस असतील तर त्याचे रिपेअर केले जातील। नाशिक स्टार न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र दोंदे, नवीन नाशिक।